आजचा आपला. आज पूर्ण उटी फिरायचं आहे. गाडी केली आहे. मेन स्पॉट्स आज ठरवलेले आहेत उटीचे. उटी लेक आहे, टी म्युझियम आहे, बोटॅनिकल गार्डन आहे, अजून 1-2 ठिकाणं आहेत. बघू आता. सर्वांची तयारी चालू आहे. झाली ऑलमोस्ट. गाडी येते, आपण पण रेडी फुल. बघू आता. कालची एंडिंग नाही झाली. जेवण झाल्यानंतर डिरेक्ट आलो, थोड्या गप्पा मारला, मग डिरेक्टली झोपून गेलो. पण काही नाही, सिनेमॅटिकला मग आपण एंडिंग बरोबर करून टाकू. एडिटिंग करू आपण. प्रत्येक स्पॉटचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आज. वेदर एक नंबर आहे, तुम्हाला दाखवतो. 1 सेकंड. हे बघा. पूर्ण ढगाळ वातावरण आहे, मस्त आहे. बारीक बारीक पाऊस पडतोय. चांगलं कर पाहिजे. आताच्याच 2 मिनिटात गाडी येते. बघू मग आपण फिरायला जाऊ. मस्तपैकी फोटो क्लिक करू. लोकांना जळवायचं पण आहे, करतो नंतर. आता आम्ही पहिला व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे. काहीतरी डोळावेट्टा पीक व्ह्यू टॉवर म्हणून आहे. या इथे तसं काही दिसणार नाही इथून, कारण की सर्वीकडे धुकं आहे. दाखवतो तुम्हाला. सर्वीकडे पूर्ण इथे धुकं आहे. व्ह्यू चांगला आहे. थोडासा बारीक पाऊस पडतोय. वारा खूप आहे, थंडी जास्त वाजते. काहीतरी इथे आलो डोम्स मध्ये. वाईन छान आहे. बाहेरून जावं लागेल. 2 मिनिटं पुढून झाले. अर्ध्या शहर छत्र हे केलेले आहेत, लावलेले आहेत. हे बघा मम्मीने ते. हे बघा, फोटो काढताय का? चालू इथे भारी दाखवतो. व्ह्यू छान आहे. धुकं खूप आहे, भारी वाटतंय. भारी मजा आहे. इथे खाली काहीतरी आहे, जावं लागेल. आय थिंक हे असं फ्लावरचं गार्डन टाईप. थांबले का बरं? चला ना, वरती जायचं का दादा? का इकडे खाली काहीतरी आहे? खाली काहीतरी आहे ना, बघू ना. हा, इकडे जाऊ कुठेतरी. 1 सेकंड. हो, इकडे असं काहीतरी. इथेच आजूबाजूला सर्व ग्रीनरी आहे. आजूबाजूला सर्व ग्रीनरी आहे. आणि असं जायला लावली, कोणी जायला नको म्हणून. भारी. तिकडे एक व्ह्यू पॉईंट आहे. तसं इथून दिसत काही नाही. व्ह्यू तर 0 दिसतं, कारण की धुकंच एवढं आहे. इथे छोटंसं एक गार्डन टाईप आहे. हा व्ह्यू आहे जो की बिलकुल नाही आहे. गारवा खूप आहे, हवा खूप चालू आहे. मिनिटं आरामात येत आहे तिथून. आत्ता आणि चॉकलेट फॅक्टरीला आलेलो आहे. तिकडून व्ह्यू भारी येतो. 1 सेकंड दाखवतो. इकडे एक व्ह्यू पॉइंट आहे. ओके, ठीक आहे, नंतर जाईल. चलो फिर. इकडे आपण. टी फॅक्टरी का चॉकलेट फॅक्टरी दादा? दोघी का? दोघी. हां, चॉकलेट चहा खायचा नाही. ते खाल थोडं लावतं, दाखवत नाही फक्त ना. अरे गाडी मम्मी बीड रेकॉर्ड करतोय मी यार. टॉयलेट आलो इकडे. इथे सध्या काही दिसत नाही. तुला माहिती आहे आलेलो आहे. रेकॉर्ड होत आहे ना? होतं. याच्यात सर्व हिस्ट्री दिलेली आहे. पाहायचं असेल स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे.
व्हिडिओ वाचलं नाही नंतर बघून व्हिडिओमध्ये. तिथे सर्व दिलं कुठून कसं काय. रेल्वे, निलगिरी माउंटेन रेल्वे, टी ऑक्शन, टी हेल्थ, द वर्ल्ड टी अँड टी अँड 20th century. इकडे लोक चहा कसं बनतं ते पाहायला आले आहेत, पण त्यांना हिस्ट्री नाही वाचायची असं आहे. मी नंतर वाचेल ती व्हिडिओच्या नावात नंतर हे केलं नाही. हे बघा इकडे सर्व ओके. इकडून हे सर्व कलेक्ट करतायत वाटतं आणि ते तिकडे काहीतरी त्यांची प्रोसेस चालू आहे. चला पुढे चला. दादा ते वाचून घेऊ. आपल्याला बघा चहा प्यायची मतलब का पप्पा तिथे काही घेणार नाही आपल्याला. पण तरी दादा सर्व वाचून येतोय कारण की तो आहे तसा. मी बिंदास पोरगा आहे. ओके इकडून चाललंय. फोटो काढून घे. नाही इथे फोटो काढासारखं नाही बॅकग्राऊंडला नाही. हे काय अडा इथे व्हिडिओ चालू आहे. हां मग हां सर्व राहील. ते काय टेन्शन घेऊन मी बरोबर एडिट करून टाकतो. ओके इथं प्रोसेस चालू आहे भाई. बेकार गर्दी वाढली आहे बघा. बेकार यायला जायला जागा नाही एवढी गर्दी इथे. ओके तिकडून कलेक्ट करून ते इकडे टाकतील आणि इकडे सर्व ते प्रोसेस होईल आय गेस. ओके इकडून येईल इकडे ते प्रोसेस होईल आणि तिकडून ते खाली जाईल. बाकीचं खाली असेल काय होईल काय ते. इकडे सर्व असे कंटेनर्स आहे. हे गोल फिरतील कलेक्ट करतील गोल फिरून इकडून. आता आपण खाली आलेलो आहे. इथे आवाज थोडा कमी येईल. हे इकडे तिकडून ते काय प्रोसेस होऊन खाली येत असेल. इकडून मग ती आय थिंक पावडर बनत असणार. ओके नाही ते पाण्यातून काहीतरी करतायत वाटतं. पाण्यातून हे करते ते सर्व तिकडे चाललं आहे. तिकडून ते सर्व आय थिंक ओके ते पानं त्यांचे ते काइंड ऑफ काय प्रोसेस म्हणतं असतं त्याला माहीत नाही. ते सर्व इकडे येतं ते सर्व बोलं आणि इकडून ते सर्व पावडरच्या फॉर्ममध्ये तसं इकडूनमध्ये हे काय होतं मला माहीत नाही यार. नवीन वगैरे सोडून ना थोडं रेफरंट होऊन जाईल हळूहळू शिकून जाईल. हां इकडे पावडरच्या फॉर्ममध्ये इकडून मग ते वाळवत असते राहिले. हो नाईस. इकडून ती थोडी अशी ओली पावडर आली का त्या कंटेनरमध्ये टाकून वाळवत असणार. इकडे थोडं गरम फील व्हायला लागलं आहे. मग इकडे ते गरम करत असणार जेणेकरून ती पावडर कोरडी व्हावी. ह्या कंटेनरमध्ये सर्व पावडर आहे. ओके बरं ती तिकडे तिथून ती वाळवून तिकडे जाते आणि ती कोरडी झाली का मग तिकडून आय गेस थोडं माहीत नाही या प्रोसेसला काय म्हणता. ओके द फर्मेंटिंग फ्लोअर मागे पण असेल मी पाहिलं नाही. द फर्मेंटिंग फ्लोअर आहे इथे फर्मेंट करून मग पुढे नेत असतील ते. इकडे गरम फील होतं आहे ते वाळवत आहे त्यामुळे. चलो काहीच नाही ते फक्त ते फर्मेंट करतात. पुढे आलो की ओके तिकडून गोल फिरून इकडे येतं आहे असं. इथे मध्ये जातं आहे. इकडून आय गेस ते कोरड्या पावडरच्या फॉर्ममध्ये हे असं इकडे येतं आहे. ओके आय डोंट नो आता काय होतं इथे. द फिब्रोमॅट ओके द ड्राय ट्रे नाव गेट्स elevated through an elevator and falls into the machine called as ओके एलिव्हेटर थ्रू इकडे खाली पडतं आहे आणि ते पॅक होतं आहे. म्हणजे पॅक म्हणजे ते स्टोअर करत आहे ते एका
गोणी आहे, हां गोणीमध्ये. मग ते जाऊन पॅक करतील, ते तिकडे पॅकिंग चालू ओके. तिकडून येऊन तिकडून वरती जातं आहे, तिकडून असे पॅकेटच्या फॉर्ममध्ये डिवाईड होतं आहे, तिकडे पॅक होत आहे ते. ओके, इकडे पॅकेटच्या फॉर्ममध्ये इकडे डिवाईड होत आहे ते. बाकी मी इकडे पॅकिंग आहे, खाली टेस्ट करू शकतो आहे गेस आपण टेस्टिंगसाठी. ओके, इकडे टेस्टिंगसाठी आपल्याला चहा देत आहे वाटतं ते, बघायला कसा चहा बनतो, तो बनवून कसा लागतो. इकडे तशी साखर कमी वापरतात आहे, आपल्याकडे जास्त साखर गोड खायची इकडे कमी खातात. चला बाप्पा, गोड खायची सवय नाही जास्त लोक. चहा कॉफीमध्ये कमी झाली, जास्तच कमी बघू आय गेस. इकडे एक्सपेक्टेशन तर तेच आहे, कमी असतील. आले आपली चहा, टेस्ट करून सांगतो कशी. ओके, आपली नॉर्मल चहापेक्षा पूर्ण वेगळा आहे आता, थोडं जास्त गोड वाटतं का गं? नॉर्मल चहापेक्षा पूर्ण वेगळा आहे. ऑब्वियस ओरिजिनल टी सारखा आहे, आपला थोडा वेगळा राहतो. एकदम छान थोडा नाही, बऱ्यापैकी डिफरन्स. चहाची एकदम प्युरिटी आहे, एकदम प्युअर चहा आहे. आपल्याकडे थोडा मिक्स करतात काहीतरी असं वाटतं. ऑब्वियस म्हणून तर प्युअर चहाची वेगळी लागते, वेगळी ही पूर्ण वेगळी. हा थोडासा गोड आहे, त्याच्यामध्ये मसाला ॲड केलेला राहतो आय गेस. आपल्याकडे जे येतात ते एकदम ओरिजिनल, इकडे नॉर्मल वाला आहे. पद झाला आता लय जात. दादाची वाट बघतोय तिला. आणि खाली जास्त थोडं पावडर बारीक पावडर लागलं. हां बारीक पावडर त्यामुळे बारीक प्युअर टेस्ट होती चहाची टेस्ट एकदम आपल्यासमोर बनवून. दादा आला, सर्व निरीक्षण करून आला, त्याला विचार वाटला असतो. आपलं काही नाही, आपल्याला चहा प्यायची मतलब. चहा फक्त साधा पाणी टाकून, पाण्यामध्ये चहा पत्ती किंवा हे टाकून प्यायचं. काय रे तुझं काय म्हणणं, चहा कसा आहे? चहा काय, चहा कसा आहे? हा चहा मिसळ. मिसळ म्हणजे का? हा नाही सुधारणार कधी. आता कॅमेरा बंद होता तेव्हा वेगळा रिव्ह्यू दिला, एकदम चांगला दिला ना. चहा फॅक्टरी झाली, तिकडे चहा पावडर भेटते. ते झाल्यानंतर आता पुढे आपली चॉकलेट फॅक्टरी आहे. इकडे आलो, टेस्टिंगसाठी दिलेली. आता बघू पुढे. इकडे ओके, तेच म्हटलं चॉकलेट फॅक्टरी कुठे? इथे येते नका. इकडे चॉकलेट आहे, म्हणजे इकडे शेप्स आहे त्यांचे चॉकलेटचे. इकडे चॉकलेटवालं आहे, चॉकलेट मजा. इकडे सर्व ते काय माहिती काय होत आहे, इथे दिलेलं नाही आहे. ओके, म्हणजे जस्ट चॉकलेटची लिक्विड फॉर्ममध्ये असते, त्याचे शेप कसं करायचे ते वगैरे दिलेलं आहे. जसं ते चॉकलेटचे शेप्स आहेत. आणि इकडे चॉकलेट पाहिजे असं तर चॉकलेट सारे आहेत डिफरंट टाईपच्या. 3 टाईपच्या दिल्या होत्या आम्हाला. चांगला वाटत चांगलं आहे की नाही माहीत नाही. इकडे चॉकलेटच्या लिक्विडमध्ये इकडून शेपमध्ये टाकताय. चॉकलेटचं लिक्विड फॉर्ममध्ये इकडे शेप्समध्ये टाकतात. ते इकडे येतं, हे डिफरंट शेप्सचे. हे असे ते गोल जाऊन काहीतरी वाळवले जात असतील वाटतं. वाळवले गेले का मग ते तिकडे जाऊन पॅक होतात फक्त. ते असं काही एवढं वेगळं काही नाही. इकडे वेगवेगळ्या टाईपचे आहेत.
मम्मी ते काहीतरी घेत आहे, आपल्याला खायचं नसतं. आता आमचं टी फॅक्टरी चॉकलेट फॅक्टरी झालं, तिकडे होतं ते टी फॅक्टरी. कुठे गेलं? हा इथे इथे. इथून आता आलो आहे खाली. इथे वॅक्स म्युझियमला आलो होतो. वॅक्स म्युझियम आणि 2-4 फॅक्टरीज वगैरे आहेत. वॅक्स म्युझियमला बाहेरून पाहिलं, इतकं चांगलं वाटलं की आम्ही म्हटलं राहू दे एवढं काही खास वाटलं नाही, त्यामुळे जात नाही आहे. त्यापेक्षा आता जाऊन जेवण करू, मग पुढचं बघू. व्ह्यू एक नंबर आहे इकडून. काय माहिती दिसतोय का नाही. असं स्वतःच्या डोळ्यांनी चांगलं वाटतं कॅमेऱ्यापेक्षा. कॅमेरा बी काय एवढा आहे आपला चांगला आहे, स्वतःच्या याने करायचं. असं करतो व्हिडिओ काढतो लगेच. मम्मी इसको बोल दे बर क्या, ट्रिप स्पॉन्सर की इसलिए चुप बैठा हूँ. इसकी कुछ बातें है ना वायरल करनी पड़ेंगी, फिर ये शांत बैठेगा. काय मस्त आहे. घेतलं काय मम्मी? नाही का बरं का? गोळ्या मारायचं इथे आपल्याला काही गरज नाही, आपण अशीच अख्खी गोळ्या मारते. भारी असं गँडायला एक नंबर आहे आपण. तर आता जेवायला जातोय, चाललं आता हे झालं म्हणजे जेवण जाऊ, जेवण करू, मग पुढचं कोणता स्पॉट आहे बघू. इकडे आता बोटॅनिकल गार्डनला आलो आहे. इथे मम्मी पैशाऐवजी फोटो जास्त काढते. 100 रुपये घेतले त्यांच्याकडून, 100 रुपयाच्या मागे अर्ध्याच्यावर फुलं जळलेले आहेत. हे बघा, हा का म्हणजे आहेत चांगले. हा बघा फोटो काढेल आणि बोटॅनिकल डॉक्टरेट झाली, एक्सपर्ट आहे बोटॅनिकलमध्ये. पानसम चौक विषय व्हायचा बोट्या खाण्यामध्ये. हा वाव. भरपूर मोठं आहे. अशी तुला कॅक्टसवर बसायचं आहे का? दादा तू गप. अशीला बसायचं आहे का? नवीन ब्लॉगर आहे, थोडंसं सांभाळून द्या. कॉमेंट्री जास्त नाही करणार मी. सरक होय. आता परत त्या सिल्वर काय फुलं, सिल्वर डस्ट. ओके, ह्यांच्यावर सिल्वर डस्ट टाकलेली ना, हे सर्व ग्रीनच आहे. सिल्वर डस्ट टाकलेली यांच्यावर. आहे ते ग्रीनच, त्यांच्यावर सिल्वर डस्ट टाकलेली. मला वाटलं सिल्वर काहीतरी आहे का नवीन. ओके, मिडलला एक छान आहे. झाला पेपर सुरू. इथे सर्वात जास्त ते सिल्वर डस्ट आहे, जे की ग्रीन आहेत त्याच्यावर सिल्वर टाकलेलं आहे. एक भारी मिडलला पिवळे फुलं बघ अशू. मला घेतलं ना, हे भारी आहे. बोटॅनिकल गार्डन झालं. आता आपण आलो आहे, कुठं आलो आहे? उटी बोट समथिंग काहीतरी, बोटिंग समथिंग. इथे आलो आहे. इथे बोटिंग करायचा विचार होता, पण चार्जेस खूप जास्त आहे सगळी. मम्मीला पण वाजते, मला बी वाजते. बघू आता. मग दादा आणि पप्पा गेलेले आहेत काहीतरी करायला. करू तसा व्ह्यू आहे, ठीकठाक आहे, चांगला आहे. तिकडे बोटिंग करायची, तिकडे बोटिंग हाऊस उटी बोटिंग हाऊस समथिंग काहीतरी नाव. बघू आता दादा कोणती तिकीट घेऊन येतो, तसं जायचं आपण. आपल्याला काय, आपल्याला जाऊन फक्त बसायचं. दादा मागं चालणार. पैसे तर दादाला देणार आहे. खाऊन पिऊन झोपायचं फक्त, आपण मजा करून घ्यायची. जर बोटिंग करत राहिलो तर पुढे व्हिडिओमध्ये भेटू, नाही तर मग बघू पुढे काय रोड गार्डनला जायचं आहे ना, तिकडे भेटू. चला. मोटर बोट घेतली आणि आता चालली आमची राईड सुरू झालेली आहे.
असते भरपूर. मम्मी थंडी वाजते का? मम्मीला थंडी वाजते. व्ह्यू एक नंबर इकडचा आहे पण. झाली आमची बोटिंग आता. 900 रुपये देऊन मोटर बोट करत होतो. बोटिंग करत होतो. गेलो स्टार्टिंगला लाड्या गोड्या लावून फोटो काढायला लावले. नंतर म्हणे एक्स्ट्रा राऊंडचे 200 रुपये करतात का? म्हटलं नको भाऊ, आमले नको चगाडू तू वाटे. का रे भाऊ? हं? आमले नको चगाडू. रोज गार्डनला आलो तो इथे 75 रुपये देऊन. आम्हाला वाटलं थोडं छोटं असेल. आयचे संपले नाही राहिलं. माईक चाले राहिलो काही नाही. त्यात गुलाबी फुले आणि त्यातले काही बी नाव द्यायचे. हे बघा जून वे वगैरे वगैरे पिंक मेलडी. येडा माईक काही बी नाव द्यायचे तर. डॉक्टर BP पाल गुलाब, दाना गुलाब. काही बी नाव द्यायचे. येडा माईक काय बी. कृतिका नाही हो, कृतिका येडा माईक थंडी वाजी राहिनी. नाही फुले. हा 50 रुपयाना टोप्या द्यायचे तर सर्वांनी आणि त्या घालून फिर राहणार सर्व. माईक नुसता सर नाकोडी राहणूत. आई दगा एवढलं मोठं शेती. आई एवढलं मोठं शेती. आथाईन असं एवढलं मोठं शेती. येडा मायक चाली नाही आता विषय येदा का अवदा काय असं हा विषय. येडा मायक नुसतं चालानाच शे. 75 रुपये बी द्या तुम्ही. नाही, खूप सुंदर आहे. इथून एक फोटो घेण्यासारखं. 75 रुपये बी द्या तुम्ही बी चाला.